याचा मुख्य उपयोग हा बोटांची पकड वाढवण्यासाठी आणि याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जर झाडावरती चढायचं असेल, जसं तुम्ही बघता मांजर झाडावरती चढतं किंवा वाघ चढतो, त्यावेळेला ही जी नखं आहेत ना त्याच्यामध्ये अडकवली जातात. ही पोलादाचीच असतात. त्याला फक्त वाघाचा आकार आहे, नखाचा आकार याच्यावरती दिलेला आहे, त्यामुळे याला वाघ नख म्हटलं जातं. त्याला त्या दोन कड्या असतात, ते डाव्या किंवा उजव्या हातामध्ये घाततात. पण याच्या आधीचं एक स्वरूप आहे जे इतिहासामध्ये काही गोष्टींमध्ये त्याची नोंद मिळते, त्याला अस्वल पंजा म्हटलं जातं. शेर पंजा किंवा अस्वल पंजा तो याच्यापेक्षा थोडासा मोठा असतो आणि तो प्रॅक्टिकली जर तुम्ही बोलले की त्याला मागे चमड्याच्या पट्ट्या वगैरे लावलेल्या असतात आणि त्याचा वापर हा झाडावरती चढण्यासाठी केला जातो. प्रत्यक्ष युद्धामध्ये जर हे शस्त्र जर कोणी वापरलं असेल तर त्याने कोणाला मृत्यू होईल असं हे शस्त्र नाही. त्याला जर विष पडत असेल तर ती नंतरची गोष्ट आहे की तो कालांतराने 4-8 दिवसांचं मरेल, इमिजिएट तो मरू शकत नाही. त्याचा फक्त वापर असा की कोणाचं जर लक्ष विचलित करायचं आहे, जर शक्यतो एखाद्या माणसाने आपल्याला घट्ट मिठी मारलेली आहे आणि त्याला जर तुम्ही थोडीशी सुरी टोचवली तर तो झटकन सोडून देईल, त्याला एकदम तो आकस्मिक झालेल्या जागेवरती तो टोचलेला आहे. तर या प्रकरणामध्ये अफजल खानाच्या वधावेळेला पण असं होऊ शकतं की ज्या वेळेला अफजल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारलेली, आता अफजल खानाला शिवाजी महाराजांना मारायचं, शिवाजी महाराजांना अफजल खानाला मारायचं, दोघंही त्याच तोडीचे. तर अफजल खान शिवाजी महाराजांपेक्षा जरा ताकदीने जास्त आहे. जर फिजिकली बघितलं तर शिवाजी महाराजांपेक्षा तो थोडासा ताकदीने जास्त आहे. अशा वेळेला अफजल खान शिवाजी महाराजांवरती असं नाही करणार की ये तुला मी धरतो आणि नुसता असं टोचतो. तो जो वार करणार आहे तो हा खूप ताकदीचा वार असणार आहे, कारण त्याला एकच वार मिळणार आहे, दुसरा वार मिळेल का नाही ही शक्यता खूप कमी आहे. आणि शिवाजी महाराजांना सुद्धा एक तो काही जो मिली सेकंदाचा वेळ आहे तोच मिळणार आहे. त्यासाठी तो जो कालावधी आहे तो कालावधी क्रिएट करण्याचं काम कुणी केलं असेल तर या वागण्यासाठी केलं असेल. म्हणजे ज्या वेळेला मगाशी यांनी दाखवलं की अफजल खानानं पोटाला मारलं असेल त्यावेळेला अनावधानाने महाराजांनी जरी चिलकत घातलं असेल, सील केलेलं होतं, महाराजांनी चिलकत घातलेलं होतं, पण कट्यारीचा जर वार अफजल खानाने केला असेल तर मुळात कट्यार बंदी आहे चिलकत फोडण्यासाठी. आणि अफजल खान काय नुसता असं टोचून काढणार नाही, तो पूर्ण ताकदीनिशी मारणार. आणि ज्या वेळेला ती वार घट्ट मिठी जर घट्ट असेल तर ती सैल करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या वागण्यात ज्या वेळेला ही टोचली असतील अफजल खानाच्या शरीराला त्यावेळेला त्याची मिठी सैल झाली असेल आणि तिथे तो काही मिठी सेकंदाचा गॅप जो मिळाला असेल महाराजांना, जो बिचवा किंवा पाकड कृपाणिका, मागाची जसं कौतुकाने सांगितलं, कृपाण म्हणजे तलवार. शिखांमध्ये आणखी कृपाण हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. शिखांचे जे गुरुग्रंथ साहिब आहे त्याच्यामध्ये तलवारीचा हा मोस्टली जे उल्लेख आलेले आहेत ते कृपाण म्हणून आलेले आहे आणि त्या कृपाणिकाचा जो छोटीशी शस्त्र असते त्याला कृपाणिका म्हटलं जातं. जसं संस्कृतमध्ये तलवारीला असी आणि छोट्या तलवारीला असी पुत्रिका म्हटलं जातं, तसं कृपाण आणि कृपाणिका म्हणजे तिथं छोटं शस्त्र हे शिवाजी महाराजांनी कुठलं तरी वापरलं असेल. त्यामध्ये त्या दोन शस्त्रांमध्ये प्रामुख्याने हे शस्त्र असेल, याचा वापर फक्त हा मिठी सैल करण्यासाठी किंवा खानाचं लक्ष विचलित करण्यासाठी असा झाला आणि त्याच्यानंतर मूळ वार जो झाला असेल तो काम जे असतं ते भिजवाने केलं जातं. भिजवा हे असते मगाशी कौतुकाने सांगितलं असते दरवाजा शस्त्र असतं, त्याचा पातळ जे असतं हे धावत्या एस आकाराचं असतं. हे खंडराली नावाचं शस्त्र आहे, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं त्याचं पातळ जे आहे ना ते धावत्या एस आकाराचं आहे. याचा वार आहे ना अतिशय वरती असतो आणि हे कापण्याचा हत्यार नाही तर भोकसण्याचा हत्यार आहे. म्हणजे ह्याचा वार पकडण्याची पद्धती असते ती अशा पद्धतीने पकडला जातं. बिचवा हा सेम अशाच पद्धतीने पकडला जातो. ज्या वेळेला हा मारला जातो त्यावेळेला हा पॉइंट पहिल्यांदा एंटर करतो, हा इथपर्यंत जर गेला तर तो पूर्णपणे 5 ते 6 इंच हा कट मारू शकतो. म्हणजे बिचव्याची जी ताकद आहे ती त्याच्या पात्यामध्ये, जरी माणसाच्या हातामध्ये ती ताकद नसेल तर तो बिचवा हे काम करून जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही दोन शस्त्र वापरली गेली आणि त्यानंतर जे काही वर्णन येतात अफजल खानाच्या वादानंतर महाराजांनी वागणं वापरलेला नाही तर त्यात एक परिणाम पर्वत असल्यानं ते सांगितलं तुम्हाला. त्यानंतर पेशवेकालीन प्रकाशित पत्र आहे, आमचे मित्र बाबासाहेब म्हणून ते दीपक कटेकर त्यांनी ते पत्र वाचन केलेलं आहे पण अजून ते प्रकाशित नाहीये. तर ते राजमाशीच्या किल्ल्यावरती काही तिथला जो पाटील होता त्याने ते वाचन बनवलं
आणि नंतर सरकारला कळलं की यांनी वागणं पडवलं तर त्याची पाठींची काढून घेतली. आपण तो अनिश्चित चालत आहे अजून, त्याच्यावरती आपण अभ्यास होणं काम चालू आहे त्याचं. पण एक त्यावेळेला असं होतं की वागणं हा मला वाटतं कोणी नॉर्मल माणूस वापरू शकत नव्हता, कारण ते एवढं डेंजर आहे की त्याचे वाद जर झाले तर एखाद्या वेळेला दुधाच्या वरती जी साई येते ती साई जर आपण बोटाने ओरबडली ना तर ती कशी एकदम एकवटून साई येते, तशी ती त्वचा पूर्ण एकवटून काढणार. म्हणजे अतिशय घातक शस्त्र आहे. आजही वागणूक वापरता येऊ शकत नाही. आजही याच्यावरती पूर्ण प्रमाणात बंदी आहे, कारण हे ओरबडलं जातं याच्यावरती. म्हणजे अशा पद्धतीने हे होतं की डॉक्टर टाकी सुद्धा घालू शकणार नाही, असा याचा भाग होतो. त्यामुळे हे शस्त्र लहान जरी असलं तरी हा अतिशय धोकादायक. तलवारीच्या वारातून एखाद्या वेळ माणूस वाचेल, पण वाघमाच्या वारातून लवकर धन्यवाद.